नमस्कार. सुगरण स्वाद घरचा या यूट्यूब चॅनलवर मी स्वप्ना तुमचं खूप खूप स्वागत करीत आहे. आज आपण बनवणार आहोत अगदी 5 मिनिटात झटपट आणि खायला अतिशय टेस्टी असा एक नाश्ता बनवणार आहोत आपण. त्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात. इथे बघा मी सर्व साहित्य असं छान बारीक चिरून घेतलेलं आहे. एक मोठा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून, आलं घेतलेलं आहे 1 चमचाभर किसून, गाजर घेतलेला आहे किसून, इथे कढीपत्त्याची पाने चिरून घेतलेली आहेत, बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे, हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि लसूण घेतलेला आहे इथे मी क्रश करून. 1 वाटी इथे आपल्याला बेसन पीठ लागणार आहे. त्याच वाटीने इथे मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. लिंबाचा रस लागणार आहे आपल्याला, ओवा, मीठ आणि काळी मिरी इथे मी अशी क्रश करून घेतलेली आहे. चला आता आपण पीठ भिजवायला घेऊया. एका भांड्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, ते व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे. हा पदार्थ नाश्त्यासाठी खूप उत्तम आहे आणि खायलाही खूप चवदार लागतो. लहान मुलांना टिफिनसाठीही तुम्ही बनवू शकता. अगदी संध्याकाळच्या वेळी चहा बरोबर खाण्यासाठी म्हटलं तरी खूप छान लागतो हा पदार्थ. हे बघा आता याच चाळणीमध्ये मी तांदळाचं पीठही व्यवस्थित चाळून घेणार आहे. चाळून घेतलं ना की पिठामध्ये छान आपल्याला गुठळ्या वगैरे होत नाहीत आणि पीठ असं व्यवस्थित एकजीव होते. आता हे सर्व पीठ छान आपण एकजीव करून घेऊया. फक्त तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ या 2 वस्तूमध्येच आपण हे बनवणार आहोत. यामध्ये मी 1 वाटी पाणी घातलेलं आहे. आता हे छान व्यवस्थित आपण भिजवून घेऊया. तांदळाचं पीठ असल्यामुळे इथे पाणी पटकन शोषलं जातं. हे बघा आता इथे छान पीठ असं भिजवायचं आहे आणि ज्या काही गुठळ्या वगैरे झालेल्या असेल त्या अशा चमच्याच्या साहाय्याने फोडून घ्यायच्या आहेत. आता इथे पुन्हा मी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आणि हे आता मिक्स करून घेऊया. छान असं घट्टसर आपण हे पीठ भिजवणार आहोत. हा नाश्ता तुम्ही अगदी झटपट करू शकता आणि हवे त्या वेळीस बनवून खाऊ शकता. हे बघा आता पीठ भिजलेलं आहे. आता व्यवस्थित याला आपण 1-2 मिनिटं असंच फेटून घ्यायचं आहे. हे बघा व्यवस्थित मी पीठ असं छान फेटून घेतलेलं आहे. पाहू शकताय कसं पीठ असं मस्त फुगलेलं आहे इथे आपलं. चला तर यामध्ये घालूया आपण बारीक चिरलेला कांदा. 1 मोठा कांदा मी इथे बारीक चिरून घेतलेला आहे. त्यामध्येच घालायचं आहे आपल्याला 1 गाजर किसून घातलेला आहे मी 1 वाटी. कढीपत्त्याची पाने घातलेली आहेत इथे मी चिरून. लसूण आणि 1 इंच आल्याचे छान असे क्रश करून घेतलेलं आहे आलं लसूण. हिरव्या मिरच्या इथे मी 3 ते 4 अशा छान बारीक चिरून घेतलेल्या आहेत. हिरव्या आणि लाल दोन्हीही म्हणजे, आणि भरपूर अशी कोथिंबीर. यावरती घालायची आता इथे काळी मिरी पूड आणि अर्धा चमचा इथे ओवा घालायचा आहे. ओवा नक्की घाला कारण यामध्ये बेसन पीठ आहे. ओवा घातल्यामुळे ते पचायला खूप हलकं जातं. इथे घालायचं आपल्याला 1 ते 1.5 चमचा लिंबाचा रस आणि आता यावरती घालायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि आता हे सर्व साहित्य आपण छान या पिठामध्ये व्यवस्थित असं मिसळून घेऊया.
मुलांना कधी अगदीच भूक लागली तर हा झटपट आणि घरच्या साहित्यामध्ये पटकन होणारा पदार्थ आहे आणि खायला खूप हेल्दीही आहे. हे बघा इथे छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी. आता 2 वाटी आपण इथे पीठ घेतलेलं होतं, तर त्याप्रमाणे इथे आपल्याला 4 वाटी पाणी एकूण लागणार आहे पीठ भिजवण्यासाठी. हे बघा इथे मी 1 वाटी घातलेलं आहे. म्हणजे पहिले आपण 1.5 वाटी पाणी वापरलेलं आहे आणि त्यामध्ये आता मी पुन्हा अजून 2 वाटी घालणार आहे. म्हणजे एकूण 4 वाटी आपण इथे पाणी घालणार आहोत. जर गरज वाटल्यास तुम्ही थोडंसं वाढवू शकता, कारण मिश्रण आपल्याला असं पातळ ठेवायचं आहे. इथे मी एक तवा ठेवलेला आहे आणि शक्यतो नॉनस्टिकच तवा वापरायचा आहे, म्हणजे आपलं जे आपण जो पदार्थ बनवत आहोत तो तव्याला चिटकणार नाही. हे बघा आता छान असं हलवून कडेने पहिल्यांदा सोडायचं आहे. तर मस्त सर्व बाजूने छान सोडून घ्यायचं. छान एक साईडने लाल रंगावरती भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित. थोडंसं वरती 1 चमचाभर तेल घालायचं आहे. पाहू शकताय मस्त अशी जाळी पडलेली आहे आणि अलगद असा सुटत आहे बघा हा. हे बघा व्यवस्थित छान खरपूस भाजलेला आहे. दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. याबरोबर तुम्ही अशी छान शेजवान चटणी किंवा नारळाची चटणी करू शकता. जर पटकन द्यायचं असेल तर शेजवान चटणीबरोबर खूप छान आणि टेस्टी लागतात. हे बघा छान खरपूस दोन्ही बाजूने छान असं भाजून घ्यायचा आणि गरमागरम असं सर्व करायचं. पाहू शकताय मस्त जाळीदार, आतून मऊ आणि वरून असा छान खुसखुशीत आपला हा नाश्ता तयार होतो. बघा रंग किती छान आलेला आहे मस्त. आता याच पद्धतीने मी अजून एक करून दाखवते. हे बघा तव्यावरती मी 1 चमचाभर तेल घातलेलं आहे. छान असं तेल लावून घ्यायचं आणि पुन्हा आपण जे बॅटर बनवलेलं आहे ते व्यवस्थित ढवळून घ्यायचं. जेव्हा जेव्हा तुम्ही तव्यावरती मिश्रण टाकणार आहात तेव्हा तेव्हा ते व्यवस्थित पहिल्यांदा ढवळून घ्यायचं आहे. हे बघा आणि व्यवस्थित छान कडेने सोडायचं आहे. असं व्यवस्थित सोडून घ्यायचं. आणि आता छान आपण परत मीडियम टू हाय हीटवरती छान एक साईडने भाजून घेऊया. हे बघा तुम्ही असं ब्रशच्या साहाय्याने छान तेल लावू शकता. एक साईड व्यवस्थित भाजले जाते. पाहू शकताय ती सुंदर अशी जाळी आलेली आहे आणि आता पलटी करून घ्यायचं आहे. हे बघा छान व्यवस्थित दोन्ही बाजूने असं खरपूस रंगावर भाजून घ्यायचं आहे आणि गरमागरम आपला हा नाश्ता तयार झालेला आहे. अगदी झटपट तयार होणारा आणि आतून मऊ आणि वरून असा खुसखुशीत आणि जाळीदार बनतो हा पदार्थ. तर नक्की ट्राय करा. हे बघा पाहू शकताय चहाबरोबर खाण्यासाठी अगदी परफेक्ट नाश्ता आहे आणि टिफिनसाठीही. तर नक्की करून पहा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.